मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अकोला शहरात येणार आहेत। स्थानिक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित संवाद सभेला भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी मोठी तयारी प्रशासन आणि भाजपकडून करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींचं आणि इतर विकास कामांचं असं 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। दरम्यान अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री अकोला दौऱ्यावर आज असणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, आपण अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणाहूनच देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। दरम्यान यासाठी भाजपच्याकडून बेत तयारी सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात पूर्व तयारीसाठी आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी संबोधित करणार आहेत। दरम्यान अकोल्यात मोठा चोख बंदोबस्त सुद्धा पोलिसांच्याकडून ठेवण्यात आला आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि आज 3000 कोटी रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणाहून होणार आहे। दरम्यान या सभेला मंत्री पंकजाताई मुंडे, शिवेंद्रराजे भोसले आणि आकाश फुंडकर पालकमंत्री अकोला यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे। नेमके आज होऊ घातलेल्या या जाहीर सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला काय संबोधित करणार आणि राजकीय वर्तुळात काय भाष्य करणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।